महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक विदूषक आहे जो सतत नशेमध्ये असतो आणि तो नशेमध्ये काहीही बरळतो, काहीही बडबडतो आणि आपल्याकडचे पाकिट पत्रकार, आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार, HMV पत्रकार त्याची ती रिकामी बडबड सतत वृत्तवाहिन्यांवर नाहीतर वृत्तपत्रांमधून दाखवत असतात. अर्थातच तुम्हाला कळून चुकलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. अगदी करेक्ट गेस केलाय तुम्ही. आम्ही बोलत आहोत सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्याबद्दल. तर या नशेत असलेल्या भोंगा राऊतांनी एक अत्यंत विचित्र असं विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना ही खिलाडू वृत्तीची आहे, शिवसेना ही जुनी खेळाडू आहे आणि खेळ कसे खेळायचे हे शिवसेनेला माहीत आहे. शिवसेनेला हे सुद्धा माहीत आहे की सेंचुरी कशी पार करायची आहे आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना सेंचुरी पार करणार, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट सेंचुरी पार करणार आहे असं विधान संजय राऊत यांनी नुकतंच केलेलं आहे. या विधानावरूनच लक्षात येतं की नशा एकदा डोक्यात गेली की माणूस काहीही बरळायला लागतो. जिथे 85 पेक्षा जास्त जागांवर उबाठा गट लढतच नाहीये तिथे उबाठा गट सेंचुरी कशी मारणार हे हा माणूसच आपल्याला सांगू शकेल. कदाचित इथून पुढच्या 5 निवडणुका मिळून आम्ही सेंचुरी करणार आहोत असं कदाचित यांना म्हणायचं असेल, मात्र मधले शब्द नशेमुळे यांच्या लक्षात राहिलेले नसतील म्हणून ते बोलले नसावेत. मित्रांनो, भोंगा राऊतांनी हे जे विधान केलेलं आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे. जिथे उबाठा गट प्रत्यक्षात फक्त 85 जागांवर विधानसभा निवडणूक लढतोय तिथे सेंचुरी मारणं तर सोडा, हाफ सेंचुरी करणं सुद्धा यांच्यासाठी खूप अवघड बनलेलं आहे. तरीही अशाही परिस्थितीमध्ये निर्बुद्ध राजाचं वाहियात माकड ज्याप्रमाणे माकड उड्या मारत होतं, चेष्टा मस्करी करत होतं आणि उत्पात घालत होतं, त्याचप्रमाणे भोंगा राऊत सध्या वागत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. भोंगा राऊत यांना राज्यामध्ये कोणीही सिरियसली घेत नाही. नाना पटोले यांनी तर अनेकदा त्यांची अवकात त्यांना दाखवून दिलेली आहे. मात्र ज्या माणसाच्या डोक्यात नशा गेलेली असते, जो सतत नशेतच असतो, त्याला याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे निर्लज्जपणे हा माणूस काहीही बरळत असतो. बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मात्र एक गोष्ट जी उद्धव ठाकरे हे अनेकदा बोललेले आहेत की मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही मात्र आता न्याय मिळतोय. हे नेमकं काय प्रकरण आहे? उद्धव ठाकरेंना खरंच न्याय मिळतोय का? ते आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तुम्हाला सुद्धा कळेल की उद्धव ठाकरे यांना न्याय मिळालेला आहे की नाही. मूळ मुद्द्याला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तेव्हा त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या चॅनलला सबस्क्राईब पण करा. प्रपंच परिवार लवकरच आपल्या सर्व हिंदू माता बंधू भगिनींसाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना, नव्या संधी आणि नव्या योजना आणत आहे. तेव्हा महाप्रपंच, हिंदू प्रपंच या दोन्ही चॅनल्स सोबत जास्तीत जास्त प्रमाणावर जोडले जा आणि प्रपंच परिवाराच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. या अगोदर अनेकदा उद्धव ठाकरे म्हणजेच आपले कोमटराव, आता कोमटराव का म्हणायचं तर हे मूर्ख मंत्री असताना फेसबुक लाईव्ह येऊन सतत कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्यायचे. यावरूनच यांचं नाव कोमटराव असं पडलेलं आहे. तर या कोमटरावांचं म्हणणं असं होतं मध्यंतरी की 25 वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये सडली आणि आता आम्हाला मोकळं मोकळं वाटतंय. खरं तर यांच्या या विधानाचा यांनीच एकदा नीट विचार करावा. त्याचं कारण असं आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत झालेली होती. ही युती व्हावी ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती आणि त्यासाठी ते आग्रही देखील होते. युती असताना देखील अनेकदा मतभेद झालेले आहेत, मनभेद झालेले आहेत. मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांनी मिळून एकत्र बसून चर्चा करून प्रश्न सोडवले, तोडगा काढला आणि युती अबाधित राहिली. युतीच्या काळातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेत आलेले होते. मात्र कोमटरावांचं म्हणणं असं आहे की युतीमध्ये भाजपसोबत शिवसेना 25 वर्ष सडली, म्हणजे थोडक्यात ते आपल्या वडिलांच्याच निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. कोमटरावांना असं म्हणायचं आहे का की बाळासाहेब ठाकरे यांना अजिबातच काही कळत नव्हतं की आपण सडतोय म्हणून आणि उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटराव यांना अचानक साक्षात्कार झाला की आपण सडतोय आणि म्हणून ते भाजपपासून वेगळे झाले. बरं, भाजपपासून वेगळं होऊन हे गेले कुठे तर काकांच्या मांडीवर जाऊन बसले आणि महाभकास आघाडीमध्ये सामील झाले. आता यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला भाजपसोबत असताना युतीमध्ये न्याय मिळत नव्हता, मात्र आता आम्हाला न्याय मिळतोय. यांना नेमका काय न्याय मिळतोय हे थोडंसं आपण बघूया मित्रांनो. नुकत्याच जागा वाटपाच्या सगळ्या पक्षांच्या चर्चा संपलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी जागा वाटपांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. महाभकास आघाडीमध्ये जे 3 मुख्य पक्ष आहेत, ज्यापैकी एक काँग्रेस, एक शप गट आणि एक आहे उबाठा गट, या तिघांनीही 85-85-85
अशा समसमान जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि बाकी उरलेल्या जागा समाजवादी पक्ष किंवा यांच्यासोबत येणारे जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांच्यासाठी यांनी सोडलेल्या आहेत। आता किती सन्मान वाढलाय बघा उबाठाचा, त्यांना 85 जागा मिळाल्या आहेत लढायला। 85 288 विधानसभा मतदारसंघातून उबाठा गट किती लढणार? 85 जागा। आणि हे या गोष्टीला स्वतःचा सन्मान समजत आहेत। तेव्हा आता भूतकाळातल्या काही घटनांना उजाळा द्यावाच लागेल मित्रांनो। युतीत सडलेल्या कोमटरावांना महाभकास आघाडीमध्ये भयंकर न्याय मिळतोय आणि याचा प्रत्यय खऱ्या खुऱ्या अभ्यासू उबाठा सैनिकाला नक्कीच येईल। युतीतल्या जागा वाटपात भाजपने सेनेवर सतत अन्यायच केलाय। तो कसा केलाय ते बघा। 2019ला तेव्हाच्या शिवसेनेला फक्त 124 जागा मिळाल्या हो लढण्यासाठी। 2014चा विषयच नाही, कारण युती नव्हतीच, चारही पक्ष स्वबळावर लढलेले होते। 2009ला शिवसेनेला फक्त आणि फक्त 163 जागा मिळाल्या लढण्यासाठी। 95ला सुद्धा फक्त आणि फक्त 169 जागा मिळाल्या। 288 पैकी 169, 163 इतक्याच जागा यांना मिळाल्या। खरंय, उबाठाचं म्हणणं जे आहे ते खरंय, भाजपने खरंच खूप यांच्यावर अन्याय केलाय। कारण जिथे 288 विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे फक्त तुम्ही यार 163, 169, 160 आणि 124 अशा जागा देतात। मात्र बघा, भकास आघाडीने, काँग्रेसने, शरद पवारांनी यांच्यासोबत किती मोठा न्याय केलेला आहे। यांना 288 विधानसभा मतदार संघांपैकी चक्क 85 जागा उदार मनाने देऊ केलेल्या आहेत की घ्या उबाठा, या 85 जागा घ्या। तो एक DDLJ मधला डायलॉग होता ना, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी, तसं काहीसं भकास आघाडी उबाठाला बोलली, जा उबाठा जा ले ले तेरी जगा। आणि 288 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ 85 जागांवरच आपल्याला लढावं लागतंय, यातच उबाठा गट समाधान मानतोय आणि त्यावर कहर म्हणून की काय भोंगा राऊत असं म्हणतो की उबाठा गट आता सेंचुरी मारणार आहे। आर्यभट्टांनी जर यांचं हे वाक्य ऐकलं तर ते जिथे कुठे स्वर्गात असतील तिथे आत्महत्या करतील। युती काळामध्ये यांना खूप सन्मान मिळत होता मित्रांनो। शिवसेनेला 160, 170 इथपर्यंत विधानसभा लढायसाठी जागा मिळत होत्या आणि आता हे 85 वर येऊन बसलेले आहेत। आता ह्याला अधोगती म्हणायची की प्रगती म्हणायची हे उबाठाच्या शेणक्यांनीच ठरवावं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा यांना 169, 160, 164 अशा जागा लढायला मिळत होत्या तेव्हा कुठे यांचे 50, 55, 60, 65 असे आमदार निवडून यायचे आणि आता हे फक्त 85 जागा लढतायत। तेव्हा विचार करा, या 85 पैकी किती आमदार यांचे निवडून येतील। टक्केवारीचा जर हिशोब केला तर 20 ते 25च्या वर आमदार निवडून येणं अशक्य आहे। तरीही हे लाचारासारखे त्या भकास आघाडीमध्येच आहेत। हे स्वतःला भाषणांमधून मर्द म्हणून घेतात। मर्दच आहात तर मग 288 जागांवर स्वबळावर का लढला नाहीत? कोमटरावांपेक्षा तर मग राजसाहेब ठाकरे कितीतरी चांगले आहेत। परिणामांचा विचार न करता 200 सव्वा 200 जागांवर लढण्याचा, स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्यांना युती नको, त्यांना आघाडी नको, ते स्वबळावर 200 सव्वा 200 जागा लढत आहेत। त्यांनी किमान हिंमत तरी दाखवली। ही हिंमत उबाठा दाखवूच शकत नाही। त्याचं कारण असं आहे की हे लाचार आहेत। यांना माहिती आहे की आपण जर आता भकास आघाडीतून बाहेर पडलो तर मुस्लिम मतं सुद्धा आपल्याला पडणार नाहीयेत आणि आपलं उरलं सुरलं अस्तित्व सुद्धा धुळीला मिळेल। त्यापेक्षा जे काही 15-20 आमदार निवडून येतील ते पदरात पाडून घेऊया आणि पवित्र मानूया। याच विचारसरणीने, याच लाचारीने हे अजूनही भकास आघाडीमध्ये आहेत। मात्र निवडणूक झाल्यानंतर भकास आघाडीच यांना घरचा रस्ता दाखवणार आहे। आता तर फक्त सध्या यांचा पाण उतारा होतोय, यांचा जाहीर अपमान होणं अजून थोडंसं बाकी आहे। तो दिवस सुद्धा लवकरच येणार आहे मित्रांनो। तेव्हा त्या दिवसाची सुद्धा जरा कळ सोसून वाट बघा। मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं का की कोमटरावांना न्याय मिळाला आहे? खरं तर नियतीने त्यांच्यासोबत न्याय केलेला आहे। 2019ला महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांशी त्यांनी जी गद्दारी केली त्या गद्दारीचीच परतफेड म्हणून नियतीने त्यांच्या पारड्यामध्ये फक्त 85 जागा टाकल्यात आणि आता या 85 जागांपैकी उबाठा गट किती निवडून आणू शकतो हे उबाठालाच माहीत। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, 85 जागांपैकी उद्धव ठाकरे म्हणजेच आपले कोमटराव किती जागांवर विजय मिळवू शकतात? तुमचा काय अंदाज आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्या, हिंदू देवी देवतांना नाव ठेवणाऱ्या उबाठा गटाला वारकरी संप्रदाय मतदान करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतलेली आहे। अनेक हिंदूंनी शपथ घेतलेली आहे की जय श्रीराम बोलणाऱ्यांना
हरामखोर म्हणणाऱ्या उबाठाला आम्ही मतदान करणार नाही तेव्हा यांच्या अडचणी अत्यंत वाढलेल्या आहेत मित्रांनो. ही हिंदूंची एकजूट आहे, हिंदूंची ताकद आहे, ही अशीच वाढतच गेली पाहिजे, तरच आपलं अस्तित्व अजून बहरत जाईल मित्रांनो. आणि हे बहरत जावं यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी सुरू केलेलं एक नवकोरो यूट्यूब चॅनल आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकरच आपण हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या नव्या संकल्पना, नव्या नव्या योजना, नव्या संधी आणि नवे मार्ग घेऊन येत आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात महाप्रपंच आणि हिंदू प्रपंचाशी जोडले जा. चॅनल्सला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. कोमटरावांच्या गटाला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 85 पैकी किती जागा निवडून आणता येतील असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.